अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शांतीनगर येथील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांनी MIDC प्रशासनाकडे निवेदन सादर करून नागरिकांसाठी 5 एकर जागा कायमस्वरूपी देण्याची मागणी केली. निवेदनामध्ये म्हटलं आहे की सुमारे 40 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या शांतीनगर झोपडपट्टीतील घरे कोणतीही पूर्वसूचना न देता पाडण्यात आली. त्यामुळे अनेक कुटुंबे बेघर झालेली असून त्यांचे आर्थिक नुकसान झालेलं आहे. खरात यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह कालीमाता मंदिराला कायदेशीर मान्यता देऊन परिसरातील 5 एकर जागा शांतीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला देण्याची मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने विस्थापित नागरिकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. मध्ये 2 तारखेला सकाळी 6 वाजता कुठलीही पूर्वकल्पना न देता पावसाच्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि आमच्या नागरिकांना बेघर करण्यात आलेलं आहे. 40 वर्षापासून आमचे लोक स्थायिक असताना आमची तिसरी पिढी तिथे राहत होती. कुठलीही पूर्वकल्पना देताना पावसाळ्यात त्यांचे घरं तोडलेले आहेत आणि त्या दिवशी एवढ्या जोरात पाऊस येऊन अक्षरशः आमचे लोक आजारी पडलेले आहेत, लहान मुलं आजारी पडलेले आहेत आणि यांचा पूर्ण सामासकट यांना पूर्ण यांचं आर्थिक नुकसान केलेलं आहे. तर याचा निषेध आम्ही सर्वप्रथम करतो आणि आमची भूमिका आहे जोपर्यंत ही जागा शासन सरकार एक DGR काढतं 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना आम्ही कायदेशीर मान्यता देणार आणि एका बाजूला सकाळी 6 वाजता झोपेतून उठण्या अगोदर आमचे बुलडोजर चालवून घरं तोडली जातात. हे कुठेतरी जातीय मानसिकता ठेवून जाणीवपूर्वक उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी हे कारस्थान केलेलं आहे. सरकारला आमचा इशारा आहे की तुम्ही 40 एकर जागा MIDCला दिली, त्याला आमचा विरोध नाही आहे. तुम्ही रोजगार आणताय त्यासाठी तुमचं स्वागत आहे, परंतु 40 वर्षापासून तिथे राहत असलेल्या जनतेला तुम्ही न्याय दिला पाहिजे. मागण्या मान्य न झाल्यास 8 जूनपासून MIDCच्या प्रादेशिक कार्यालयासमोर बेघर कुटुंबासह बेमुदत बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.